आणि ब्रेक नंतर 35ल्या आईचं मूल या आमच्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत। 30 नंतर बाळ होऊ द्यायला अनेक अडचणी येतात आणि यातच उशिरा झालेल्या बाळांना ऑटिझम होण्याची शक्यता जास्त असते असा एक निष्कर्ष एका संशोधनाअंती निघाला आहे आणि पालकांच्या जास्त वयाचा हा परिणाम असल्याचं या संशोधनातून पुढे आलंय। याविषयी पुन्हा एकदा एक रिपोर्ट बघूया। 30 नंतर बाळ होऊ द्यायला अनेक अडचणी येतात, यातच उशिरा झालेल्या बाळांना ऑटिझम होण्याची शक्यता असते असा निष्कर्ष एका संशोधनाअंती निघालाय। पालकांच्या जास्त वयाचा हा परिणाम असल्याचं या संशोधनामधून पुढे आलंय। जर्नल ऑफ इव्होल्यूशन मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ यामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालंय। ऑटिझमला मराठीमध्ये स्वमग्नता म्हणतात। स्वमग्नता हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो। स्वमग्नता किंवा ऑटिझम ही जन्मापासूनचीच अवस्था असते। मातेचं वय जास्त असल्यास तिला डाऊन सिंड्रोम असलेलं बाळ होण्याचीही शक्यता वाढत जाते। साधारणपणे अशा बाळांमध्ये सामान्य लोकांपेक्षा मानसिक आणि शारीरिक वाढ कमी असते। त्यांच्यामध्ये शारीरिक तक्रारी देखील जास्त आढळतात। पालकांचं वय जास्त असणं हा अशा आजारांमागचं मुख्य कारण आहे। जेनेटिक ॲनामोलीज असंही याला म्हटलं जातं। आई आणि वडिलांच्या जीन्सचं कॉम्बिनेशन होतं आणि त्यामध्ये काही दोष निर्माण होतात आणि हे दोष निर्माण झाल्यानं हे आजार होतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। त्यामुळेच एका ठराविक वयोमर्यादेपर्यंत मूल होऊ देणं हे श्रेयस्कर आहे असा सल्ला तज्ज्ञ देतात। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। डॉक्टर जागृतींकडे मला जायचं स्टुडिओमध्ये। तुम्ही सुरुवातीला काही आजार सांगितलेत, म्हणजे ऑटिझम हा एकमेव नाही आहे आजार जो या मुलांना होऊ शकतो। आणखी काही आजार तुम्ही सांगितलेत, त्याविषयी सविस्तर माहिती हवी होती की मुलांवर याचा नेमका काय परिणाम होत असतो। ॲक्च्युली कसं असते, जसं डॉक्टर पळशीतकरनी सांगितलं, कुठला आजार आपण प्रेग्नन्सीमध्ये वाईल फर्स्ट अँड सेकंड ट्रायमेस्टरमध्ये जाणू शकतात, पण बरेच असे आजार असतात जे आपल्याला जन्माच्या नंतर आपल्याला कळणार आणि ते जे आहे ते प्रिव्हेंट करायच्यासाठी हे जे आपला कार्यक्रमाचं लक्ष आहे की 30च्या नंतर किंवा 34-35च्या नंतर प्रेग्नन्सी नको, त्याचं रिझन हे आहे की बरंच मुलं असं असते की ज्यांचं निदान जन्माच्या नंतर होणार। आता आपण स्वमग्नता किंवा ऑटिझमचं सांगितलं तर त्याच्यासाठी काही वेगळी तपास वगैरे नसते, जसं CT स्कॅन MRI तसं नाही आहे। म्हणून ते मुलांना आपण जेव्हा जन्म झाला त्याच्यानंतर आपण ॲज अडल्ट्स ॲज पेरेंट्स जेव्हा बघतात की त्यांचं टायमावर डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स होता की नाही, ते बघण्याच्या नंतर कधीकधी मुलांना भाषाचा विलंब, स्पीच डिले म्हणतात, ते फर्स्ट साईन असते ऑटिझमसाठी। आणि तसे मुलं आमच्याकडे येतात तेव्हा आपण बघतात की नॉर्मली मुलं एकमेकांना बरोबर पारस्परिक संवाद रचू शकतात किंवा पेरेंट्सच्यामुळे, पण ऑटिझमचं मुलांचं निदान कसं होते, इट इज अ क्लिनिकल डायग्नोसिस। म्हणून आपण ते मुलांना बघितलं आपल्या क्लिनिकमध्ये आणि आपल्याला माहीत पडलं की त्याचं आपल्याबरोबर काही डोळ्यांचा संपर्क नाही, काही आय कॉन्टॅक्ट नाही, त्याची काल्पनिक शक्ती वगैरे कमी असते किंवा नॉर्मली जर समजा 2 वर्षाचं मुलं आपल्याला क्लिनिकला आलं तर नॉर्मली त्याचं आईचं क्लीन करून राहणार, पण असे मुलांची आई जर रूम सोडून गेली तर तिला काहीच फरक नाही पडणार। म्हणून त्यांचं हे जे कॉन्टॅक्ट असतात, पुअर आय कॉन्टॅक्ट, त्यांचं वडिलांबरोबर पण असतात। आता सच प्रॉब्लेम्स जे आहे ते आपल्याला जे डिलिव्हरीचा वेळी किंवा प्रेग्नन्सीच्या वेळी नाही जाणू शकतात, ते सगळं प्रिव्हेंट करायच्यासाठी हे जे लक्ष आहे की आजकालची जे जनरेशन आहे की जे लेट लग्न पण लेट करतात आणि कुटुंब नियोजनामुळे ते लोक फर्दर प्रेग्नन्सी पण डिले करतात, तर असे जे सिंड्रोम्स आहे जे आपल्याला जन्माच्या नंतर माहीत पडेल, तर त्याच्यानंतर शारीरिक वाढ, मानसिक वाढ, ते सगळं मुलांना तर त्रास होणारच, पण त्याच्यामुळे त्याचा आई वडील, पूर्ण परिवार, पूर्ण फॅमिलीचं पण ओव्हरऑल लाईफला पण ते अफेक्ट करतात। आणि त्याच्यामुळे आपल्याला हे जे आत्ताची जे जनरेशन आहे की जे खूप उशीर प्रेग्नन्सी स्टार्ट करतात, त्यांना हे फक्त इट इज अ अलार्मिंग थिंग टू नो की हे याच्यामुळे पण त्यांना प्रॉब्लेम होऊ शकते आणि त्यांचं पूर्ण लाईफ त्याच्यावरती निर्भर राहणार। कारण जर एका बाळा पण जर घरी असं असेल की ज्यांच्या शारीरिक वाढ कमी असेल किंवा मानसिक वाढ कमी असेल तर ते पूर्ण परिवारावर त्याचं अवलंबन असते। हो, हे तर तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण मग आता ही गोष्ट आपल्याला टाळता आली नाहीये। दुर्दैवाने आपल्या घरी एक ऑटिस्टिक म्हणा, स्वमग्न म्हणा मूल आहे, त्याची काळजी नेमकी आपल्याला पुढे कशी घ्यायची आहे?
तर त्याच्यासाठी बेसिकली जेव्हा तुम्ही पीडियाट्रिशियन वगैरेला दाखवतात आणि त्यावेळी जर तुम्हाला हे सगळे सिम्पटम्स दिसतात तर नॉर्मली पीडियाट्रिशियन असे मुलांना डेव्हलपमेंटल थेरपिस्टकडे पाठवतात आणि त्यांच्याकडे एक स्कोअर असते ज्याला चॅट स्कोअर म्हणतात. म्हणजे ते ऑटिझम इन टॉडलर्स त्यांच्यासाठी स्कोअर असतात किंवा त्यांची टेस्ट असते जसं IQ वगैरे असते तसं. तर ते टेस्ट करून त्यांना माहीत पडते की ह्या मुलांना ऑटिस्टिक सिम्पटम्स आहे. आता गुड न्यूज हे आहे की जर हे ऑटिझम आपल्याला 2 वर्षाआधी आपण डायग्नोज जर केलं तर त्याच्यासाठी थेरपी असतात. प्ले थेरपीसारखं थेरपी असते आणि ते प्ले थेरपीमुळे ते बाळाला रूटीन त्याचं जे काम आहे ते करू शकतो, आपला स्वतःचं काम करू शकतो ते, किंवा दुसऱ्या मुलांबरोबर नॉर्मल स्कूलमध्ये जायचा प्रयत्न, हे सगळं जे आहे ते जर आपण डायग्नोसिस 2 वर्ष किंवा 3 वर्षाआधी केलं तर ते करू शकतात आपण. आणि त्याच्यासाठी बाळाला डेव्हलपमेंटल थेरपिस्टकडे आपल्याला पाठवावं लागतात आणि ते व्यायाम, ते कसरत, ते मानसिक कसरतमुळे ते बाळाचा खूप चांगला फायदा होईल. बरोबर. एक छोटासा ह्याच्यातलाच उपप्रश्न आहे म्हणून तुम्हालाच परत विचारते. ही या थेरपीचा भाग झाला, त्याच्या पलीकडे जाऊन वैद्यकीय उपचार काय आहेत अशा मुलांसाठी? वैद्यकीय उपचार पण असतात. म्हणजे हे जे मुलं असतात ना ते खूप बिकॉज ते स्वतःचं सांगू नाही शकते म्हणून खूप फ्रस्ट्रेटेड असतात. म्हणून तसे मुलांना म्हणजे टँट्रम्स असतात, राग खूप येतात, कधी कधी ते लोक खूप वेगळं दुसरे पण सायकॅट्रिक सिम्पटम्स त्यांच्याकडे असतात जसं ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर वगैरे म्हणतात. तर ते सगळं साठी आपण ट्रीटमेंट देऊ शकतात. त्याच्यासाठी मेडिसिन्स असते पण ते ऑब्व्हियसली दॅट हॅज टू बी अंडर कम्प्लीट सुपरविजन. डॉक्टर म्हणजे पीडियाट्रिशियन आणि सायकॅट्रिस्ट हे दोन्ही एकत्र मिळून ते बाळाला कम्प्लीट सुपरविजनमध्ये हे आपण ट्रीटमेंट देऊ शकतात त्यांना. आणि जसं लवकर असं ट्रीटमेंट दिलं आणि हे सगळे सिम्पटम्स कमी झाले की बाळाला त्याचं जे मेन प्रॉब्लेम आहे त्यांनी खूप फार फरक पडतो. नक्की, हा एक महत्त्वाचा मुद्दा होताच. डॉक्टर नंदिता, या नोटवर पुन्हा एकदा मला तुमच्याकडे यायचं आहे आणि तुम्हाला हे तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की आता काही कारणामुळे 30शी नंतर लग्न झालंय मुळात आणि त्यानंतर मातृत्व, त्यामुळे ते 35च्या आसपास मातृत्वाकडे आपण जाणार असू तर आणखी काय काळजी आपल्याला घेता येऊ शकते की ज्यामुळे हे मातृत्व सुखकर होऊ शकतं? कारण वैद्यकीय टेक्नॉलॉजी आता इतकी ॲडव्हान्स झाली आहे, इतके अनेक प्रकार आम्ही पेपरमध्ये वाचत असतो. तुम्ही काय सुचवाल? डॉक्टर जागृती जसं म्हणल्या की वय वाढत गेलं की आपल्याला व्यंग दिसायला लागतात मुलांच्यात. तर माझ्याकडे बरेचसे पेशंट्स आहेत ज्यांचे करिअर्स चालू असतात किंवा एज्युकेशन आहे तर त्यांना इतक्यात मूल नको असतं. त्यामुळे ते लोक तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकतात. म्हणजे काय की एग फ्रीजिंग, म्हणजे तुमची स्त्रीबीज जी आहे ती आपण फ्रीज करून ठेवू शकतो. हा एक टेक्नॉलॉजीचा नवीन उपयोग आहे ज्याच्यातून आपण बायोलॉजिकल क्लॉक बंद करू शकतो आणि बायकांना फ्रीडम देऊ शकतो. तर हे जे जेनेटिक प्रॉब्लेम्स असतात ते त्याच्यामुळे होऊ शकतात. ना जो ऑटिझमचा प्रॉब्लेम आहे तो ॲक्च्युली फार रेअर आहे. त्यामुळे मला एवढं स्केअर नाही करावंसं वाटत प्रेक्षकांना की द इन्सिडेन्सेस फार कमी आहे. आणि ऑफकोर्स मला वाटतं डॉक्टर जागृती माझ्याशी अग्री करतील की आमच्या रिसर्चमध्ये असं लिहिलेलं आहे की 50शी नंतर जर पुरुषाचं वय असलं तर ऑटिझमचा इन्सिडेन्स थोडा वाढतो, म्हणजे जास्ती नाही, इट इज व्हेरी व्हेरी लो. तर त्यामुळे स्केअर तयार करण्यापेक्षा व्हॉट आय फील इज की मुलींनी 35च्या आतच जर पहिलं मूल केलं तर बरं असतं. आणि जर नाही करता आलं तर एक इन्शुरन्स म्हणून तुम्ही फ्रीज करू शकता. कारण आज तुम्हाला जर मूल हवं असलं तर तुम्हाला सेटल व्हायचं आहे, करिअर पाहिजे, घर पाहिजे. त्यामुळे ते जे प्रेशर असतं आजच्या जनरेशनवर ते मी समजू शकते. त्यामुळे आपल्याला कुठले तरी मिडल पाथ बघितला पाहिजे ज्यांनी मुलं पण हेल्दी होऊ शकतील आणि थोडा वेळ पण द्यावा लागेल. त्यामुळे त्याच्यामुळे जे जी लाईफस्टाईल असते की स्मोकिंग, अल्कोहॉल, ड्रग्स जे करतात ते सगळं नाही झालं पाहिजे ह्या मुलींमध्ये. कारण स्मोकिंगचा फारच वाईट परिणाम होतो मुलांच्यावर देखील आणि त्या आईवर देखील. दुसरी गोष्ट म्हणजे जो स्ट्रेस आहे आपल्याकडे बरेचसे वी आर लकी, आपलं कंट्री इज ऑफ योगा,
की आपण मेडिटेशन करू शकतो, त्यामुळे स्ट्रेस कुठल्या तरी परिस्थितीने आपण कमी करू शकतो किंवा एखादा हॉबी घेऊ शकतो. तर लाईफस्टाईल चेंजेस फार इम्पॉर्टंट आहेत मला वाटतं ह्या जनरेशनमध्ये, की दे कॅन हॅव अ हेल्दी चाइल्ड बर्थ. आणि खरं तर मी तुम्हाला हा पुढे प्रश्न विचारणारच होते, पण त्यापूर्वीच तुम्ही उत्तर दिलंय की आईंनी काय काळजी आयांनी खरं तर घेतली पाहिजे जेणेकरून मातृत्व चांगलं निभावता येईल आणि येणारं बाळ सुद्धा सुदृढ असेल. खूप खूप धन्यवाद डॉक्टर नंदिता आणि डॉक्टर जागृती. आज कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात आणि प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं याबद्दल. वेळ आपल्या कार्यक्रमाची इथेच संपते, त्यामुळे कार्यक्रमात इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.